आपल्या भागामध्ये प्रमुख परिसंस्था या विषयाबद्दल थोडी जास्त चर्चा करणार आहोत. प्रमुख परिसंस्था हा आपला धडा BEAVE 181 या ब्लॉक नंबरमध्ये या विषयामध्ये समाविष्ट केलेला आहे. हा ब्लॉक नंबर 1 आहे, ज्याचं नाव अन इंट्रोडक्शन टू एन्व्हायरमेंट अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज असं आहे. आणि याच्यातला धडा 3 म्हणजेच मेजर इकोसिस्टीम्स हा आज आपण जास्त खोलात जाऊन अभ्यासणार आहोत. या आधी आपण 2 धड्यांचा अभ्यास हा केलेला आहे आणि त्यामध्ये आपण पर्यावरणाशी ओळख आणि त्याच्यानंतर थोडी जास्त खोलात जाऊन परिसंस्थेची ओळख किंवा परिसंस्थेशी मैत्री असं म्हणायला हरकत नाही अशी ही थोडीशी केलेली आहे. आजच्या या धड्यामध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेला घेणार आहोत आणि ते मुद्दे आहेत की या आपल्या सभोवताली ज्या विविध परिसंस्था आहेत, मोठ्या मोठ्या परिसंस्था आहेत, जसं की वन परिसंस्था आहे, गवताळ प्रदेश परिसंस्था आहे, वाळवंटी परिसंस्था आहेत, जल परिसंस्था आहेत, त्याच्यामध्ये गोड्या पाण्याची परिसंस्था आणि खाऱ्या पाण्याची परिसंस्था ही वेगवेगळी समजली जाते. आणि त्याच्यामध्ये सागरी, नदी आणि खाडी यांचा वेगवेगळ्या पद्धतीने इथे समावेश केलेला आहे. जेव्हा आपण जलपरिसंस्था असं म्हणतो त्यामध्ये काही आपले विषयतज्ञ असंही म्हणतात की दलदलीचा प्रदेश जिथे थोडीशी भूमी आणि थोडा जल अधिवास हा असा एकत्रितरित्या बघायला मिळतो, तर त्याचाही समावेश आपण जलपरिसंस्थेमध्ये करू शकतो. म्हणजे सागरी, नदी, खाडी त्याशिवाय आपण तिथे दलदल आणि मानवनिर्मित अशा धरणांचाही इथे समावेश आपण करू शकतो. तर या सगळ्याचा अभ्यास या धड्यात करण्याची महत्त्वाची गरज आपण इथे पूर्ण करू शकतो. आता महत्त्व या परिसंस्थांचं जे वेगवेगळं आहे, जसं जंगलाचं महत्त्व आहे, जंगल परिसंस्थेचं महत्त्व आहे किंवा वनस परिसंस्थेचं महत्त्व आहे, गवताळ प्रदेश आहे तर गवताळ प्रदेशांचं नेमकं काय कार्य आपल्याला या संपूर्ण पर्यावरण प्रक्रियेमध्ये दिसतं ते इथे आपण बघू शकू आणि जल परिसंस्थेबद्दल काही चर्चा इथे करण्यात येईल. चला तर मग थोडंसं पुढे जाऊया. जेव्हा आपण परिसंस्था असं म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम असा हा इथे आशय महत्वाचा ठरतो. आता हा इकोसिस्टीम असं जसं आपण मागच्या वेळी बघितलं या शब्दाचा अर्थ, इकोसिस्टीम म्हणजे अधिवास, इको म्हणजे अधिवास आणि सिस्टीम म्हणजे परस्पर संबंध किंवा प्रक्रिया. आता आपण मागच्या धड्यात आता परत मला मागच्या धड्यात असं म्हणावं लागते कारण आपण जर तुम्ही तो बघितला असेल किंवा जर राहिला असेल चुकून तर जरूर बघा. तर यामध्ये या धड्यामध्ये आपण त्याचं रचना आणि कार्य हे बघितलेलं होतं आणि परिस्थितिकीची व्याप्ती जी आहे ती आपण तेव्हा जास्त अभ्यासलेली होती. त्याशिवाय आपण इको म्हणजे इकोलॉजी म्हणजे परिस्थितिकी शास्त्र जे आहे ते ग्रीक शब्द ओएकिस आणि अधिवास म्हणजे अधिवास हा इको आणि सिस्टीम म्हणजे परस्पर अभ्यास किंवा त्यांची परस्पर संबंध किंवा प्रक्रिया असं आपण इथे म्हणलं होतं. आता जेव्हा परिसंस्थेची रचना आणि कार्य जेव्हा आपण अभ्यासले तेव्हा आपण असं बघितलं की परिसंस्थेत निरनिराळे घटक आहेत आणि हे घटक जैविक किंवा अजैविक असू शकतात आणि ते अजैविक घटक आपण जास्त खोलात जाऊन अभ्यासले होते, जसं की भौतिक, असेंद्रिय, सेंद्रिय पदार्थ. त्याचप्रमाणे आपण असंही बघितलं होतं की भौतिक घटकांमध्ये तापमान आहे, हवेतील आर्द्रता आहे, प्रकाश आहे, वातावरणीय दाब आहे किंवा सेंद्रिय पदार्थांमध्ये आपण थोडंसं असं लक्षात आणलं होतं की जल आहे किंवा जलभूमी आहे, ऑक्सिजन आहे किंवा प्राणवायू बद्दल आपल्याला बोलता येतं, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन चक्र आहेत. तर या सगळ्यांचे प्रेरणा स्रोत आणि त्यांचा ऊर्जा स्रोत हा आपण इथे अभ्यासला होता थोडासा.
नंतर आपण सेंद्रिय पदार्थ बघितले, जसं की प्रथिने आहेत, कर्बोदके आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, यांचा परस्परांशी संबंध. आणि मग जैविक जे घटक आहेत, जसं की उत्पादक आहेत, प्रथम भक्षक आहेत, द्वितीय भक्षक आहेत, तृतीय भक्षकही काही वेळा आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे विघटक जे आहेत, डिकम्पोजर्स, ते आपण इथे जास्त खोलात जाऊन अभ्यासलेले होते. तर या सगळ्या परिसंस्थेची कार्य जेव्हा आपण बघत असतो, तेव्हा आपण असं लक्षात आणू शकतो की परिसंस्था ही नैसर्गिक असू शकते किंवा मानवनिर्मित असू शकते. आता नैसर्गिक परिसंस्थेमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत बरं का. म्हणजे नैसर्गिक परिसंस्था ही टेरेस्ट्रियल म्हणजेच भूपरिसंस्था असू शकते. काही लोक तिला भूस्थित परिसंस्था असंही म्हणतात, काही हरकत नाही. जी जमिनीवरची परिसंस्था आहे त्याला भूपरिसंस्था, स्थित परिसंस्था किंवा जमिनीवरची परिसंस्था असं म्हणता येईल. जर आपण नैसर्गिक परिसंस्थेमध्ये दुसऱ्या एका म्हणजेच ॲक्वेटिक किंवा जलीय परिसंस्थेचा विचार करायचा झाला, तर यामध्ये जसं आधी म्हणलं तसं गोड्या पाण्याचे, खाऱ्या पाण्याचा समावेश होतो, दलदली प्रदेशाचा समावेश होतो. आता मात्र थोड्याशा फरकाने आपण इथे बघू शकतो की मानव निर्मित ज्या परिसंस्था आहेत वेगवेगळ्या, त्यामध्ये आपण कृषी परिसंस्था आणि धरण परिसंस्थांचा अभ्यासही करू शकतो. आता परिसंस्था ही संकल्पनाच एवढी गुंतागुंतीची आणि सतत बदलत असणारी एक प्रणालीच असते. म्हणजेच अगदी एक मोठा वृक्ष हा सुद्धा एक परिसंस्था म्हणून अभ्यास करता येतो. त्याचप्रमाणे एक मोठा महासागर हाही आपल्याला एक परिसंस्था म्हणून अभ्यास करता येतो. आता ह्याच्या परिसंस्थेच्या थोडंसं पुढे जाऊन जर आपण बघायचं झालं, म्हणजेच इकोसिस्टीमच्या थोडा पुढे जाऊन बघायचं झालं, तर त्याच्यात बायोम किंवा जैवसंहिता असा हा भाग थोडासा पुढे येतो आपल्याला. या जीवसंहिता, जैवसंहिता असंही म्हणलं जातं काही ठिकाणी. तर यामध्ये बायोम आणि परिसंस्थेमध्ये किंवा बायोम आणि इकोसिस्टीममध्ये किंवा जीवसंहिता आणि परिसंस्थेच्या बदलांमध्ये किंवा फरकामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की परिसंस्था ही थोडीशी ही आकुंचित किंवा ज्याला म्हणता येईल की थोडी कमी त्याची व्याप्ती आहे. जर आपण त्याची आपली कंपॅरिझन किंवा त्याची आपण तुलना ही जैवसंहितेशी केली तर. म्हणजेच एका जीवसंहितेमध्ये किंवा जैवसंहितेमध्ये असंख्य परिसंस्था या समाविष्ट असू शकतात. चला तर मग थोडंसं पुढे जाऊया. आता जर खोलात जाऊन भूपरिसंस्थेचे प्रकार बघायचे झाले, तर आपल्याला असं दिसून येईल की गवताळ प्रदेश आहेत, म्हणजे ज्याला तृण परिसंस्था असं म्हणतात, किंवा वाळवंटी प्रदेश आहेत, किंवा शुष्क अशा परिसंस्था आहेत या, किंवा वन परिसंस्था आहे जिथे जंगल आपल्याला दिसून येतात किंवा फार अतिशय मोठ्या प्रमाणावर पर्जन्य किंवा पाण्याची उपलब्धता असते आणि तिथे वृक्ष हे अतिशय चांगले संवर्धन केले जातात. किंवा पर्वतीय परिसंस्था आहे जिथे भूगर्भीय आणि बाकीच्या प्रक्रियांमुळे आपल्याला फार फरक दिसून येतो. म्हणजेच तळे, सरोवर, कुरणे, दलदलीची जमीन, गवताळ प्रदेश, वाळवंटे, वने ही सगळी नैसर्गिक परिसंस्थेची जी उदाहरणं आहेत, त्यापैकी जर आपण भूपरिसंस्थेचा फक्त विचार केला तर आपल्याला इथे निश्चितच या 4 महत्वाच्या अशा परिसंस्था अभ्यासता येतील. आता जर त्यातली पहिली अभ्यासाला घ्यायची झाली, जिथे आपण वन परिसंस्था किंवा ज्याला आपण जंगल परिसंस्था असंही म्हणू शकतो, काही पुस्तकांमध्ये जंगल परिसंस्था असा शब्द वापरलेला आहे. आता इथली सर्व चित्र जी आहेत ती वेगवेगळ्या अभ्यासाच्या पुस्तकातूनच घेतलेली आहेत, त्यामुळे आपण ही अभ्यासासाठीच वापरलेली आहे तिथे. आता जर वन परिसंस्थेचा नीट अभ्यास करायचा झाला तर आपल्याला इथे टुंड्रा किंवा गवताळ प्रदेश आहे, सदाहरित प्रदेश आहेत, पानझडी वृक्ष आहेत, तैगा आहे, टुंड्रा आहे किंवा सूचीपर्णी वृक्ष जे आहेत, या सगळ्यांचा अभ्यास हा आपल्याला वन परिसंस्थेमध्ये किंवा जंगल परिसंस्थेमध्ये हा निश्चितच करता येतो. आता या पद्धतीनुसार आपल्याला गतिशीलता परिसंस्थेची ही बघता येते. म्हणजेच एका परिसंस्थेतील घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे होणाऱ्या पदार्थाच्या वहनाला जे आपण गतिशीलता म्हणलेलं आहे, तर या वेगवेगळ्या वनांमध्ये ही गतिशीलता अतिशय मोठ्या प्रमाणावर आपल्याला अभ्यासता येते.
आता जर आपण पुढे जाऊन याचा अभ्यास करायचा झाला तर वनांचं वर्गीकरण आपण इथे बघू शकतो. तर हे वनांचे काही विशिष्ट प्रकार आपल्याला इथे दिसतात की विषुववृत्तीय सदाहरित वनं आहेत, उष्णकटिबंधीय वनं आहेत, समशीतोष्ण वनं आहेत, पानझडीची वनं आहेत किंवा गवताळ प्रदेश आहेत. आता या सगळ्यांचं किंवा तैगा किंवा टुंड्रा हे दोन तर अतिशय युनिक किंवा एक त्यांच्या स्वतःमध्ये असलेले गुणधर्म हे इतके वेगळे आहेत की त्यांचा अभ्यास करणं हे निश्चितच अतिशय इंटरेस्टिंग किंवा अतिशय आपल्याला आनंददायक असं ठरू शकतं जर आपल्याला त्याच्यातले बारकावे हे नक्की कळले तर. म्हणजेच जेव्हा आपण या वनांचा किंवा जंगलांचा अगदी लहानपणापासून आपण या सगळ्या याचा अभ्यास करत आलेलो असतो, परंतु त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला ही सगळी साखळी किंवा ह्या सगळी प्रक्रिया ही अतिशय सोपी आणि सुरस अशी वाटत जाते. त्यामुळे आपण आज पहिल्यांदा वन परिसंस्था याच्यावर जास्त भर देणार आहोत. जलपरिसंस्थेबद्दल आपण पुढच्या बुधवारी हे आपलं सेशन किंवा हा आपलं लेक्चर हे नक्की घेऊया. आता जेव्हा वन प्रक्रिया किंवा वनांचे प्रकार किंवा आपल्याला वेगवेगळ्या वन परिसंस्थेचे प्रकार आपल्याला जेव्हा बघायचे असतील तेव्हा आपण विषुववृत्तापासून सुरुवात केली तरीही काही हरकत नाही किंवा समशीतोष्ण वनांची आधी जर आपली, कारण आपण भारतात राहतो, आपण जास्त करून आपल्याला समशीतोष्ण वन ही जास्त बघायला मिळतात, त्यामुळे ती जर आपण बघितली तरी काही हरकत नाही. तर पहिला प्रकार आहे वर्षावने म्हणजे विषुववृत्तीय वने आहेत. आता ही जी वनं आहेत ही सुद्धा आपण अगदी 4थी इयत्ता किंवा 5व्या इयत्तेपासून या सगळ्याचा आपण अभ्यास करत आलेलो असतो. विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे नेमकं काय हे आपण भूगोलात शिकलेलोच आहोत. तर विषुववृत्त म्हणजे जेव्हा आपण एक साधी रेषा काढतो पृथ्वीचे जे इमॅजिनरी जे आपण दोन गोलार्ध पाडतो त्यानुसार विषुववृत्तीय वने किंवा 5 अंशांपर्यंत 5 डिग्री पर्यंत उत्तर आणि दक्षिण याच्यामधली जी वनं आहेत ती आपण विषुववृत्तीय वने असं म्हणून त्याला नाव देतो. आणि जेव्हा आपण हे विषुववृत्तीय वनांचा अभ्यास करतो तेव्हा सर्वात प्रथम माझ्या मनात येतं तो अतिशय मोठ्या प्रमाणावर पडणारा सूर्यप्रकाश. कारण विषुववृत्तीय वन ही अगदी समोर येतात सूर्यकिरणांच्या आणि त्यामुळे तो सूर्यकिरणांचा जो प्रभाव आहे तो अतिशय उष्मा अशा या प्रदेशाला देऊन जातो. आता जेव्हा आपण उष्मा देतो असं म्हणतो तेव्हा किंवा उष्णता देतो डायरेक्ट सूर्यप्रकाश किंवा अतिशय सुरेख असा भरपूर सूर्यप्रकाश या भागाला मिळत असतो. आता जेव्हा एवढा मोठा सूर्यप्रकाश या प्रदेशाला सातत्याने दिवसभर मिळतो तेव्हा काय बरं होईल? सकाळपासून खूप तापणारी जमीन म्हणजेच दुपारपर्यंत इव्हॅपोरेशन किंवा बाष्पीभवन हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर. तर बाष्पीभवन झालं की रोजचा संध्याकाळचा पाऊस हा आलाच. म्हणजे 4 वाजताचा पाऊस संध्याकाळचा किंवा दुपारचा 4 वाजताचा पाऊस हा सर्व विषुववृत्तीय वनांमध्ये आपल्याला जवळपास बघायला मिळतो. आता जेव्हा विषुववृत्तीय वन प्रचंड पाऊस असं आहे तेव्हा आपल्याला असंही तिथे दिसून येतं की अतिशय दलदल आहे, कारण भरपूर वनस्पती तिथे आहेत. नुसती संख्या नाही वनस्पतींची, तर या वनस्पतींची विविधता आपल्याला प्रचंड प्रमाणावर इथे दिसते. आणि जेव्हा आपल्याला ही भरपूर विविधता दिसते आणि नंबर किंवा संख्या जो वनस्पतींचा आहे तो प्रचंड आहे आणि त्यामुळेच आपल्याला इथे विविध प्रकारचे किंवा अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष हे आपल्याला दिसून येतात. म्हणजेच छोटे छोटे वृक्ष किंवा छोटी झाडं आणि अतिशय उंच गेलेले वृक्ष असे दोन्ही आपण इथे बघू शकतो. खरं सांगायचं तर या भागात आपण असं म्हणू शकतो की या प्रदेशामध्ये सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी एकमेकांशी हे स्पर्धा करत असतात आणि या स्पर्धा करण्याच्या संपूर्ण नाट्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की ते झाडं उंच उंच वाढतात, त्यामुळे प्रचंड उंच झाडं, उंच वृक्ष आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कठीण लाकूड आणि शेंड्याकडे, त्यामुळे दाटी दाटीनी ही झाडं ही वाढलेली असतात. असं सगळीकडे आपल्याला विषुववृत्तीय वनांमध्ये हे दिसून येतं. आता ही मृदा जी असते ती अत्यंत सुपीक असल्यामुळे भरपूर
विविधता आणि संख्या असं दोन्ही आपण इथे नक्की बघू शकतो. आता कुठल्या प्रकारची किंवा जेव्हा आपण विषुववृत्तीय वनांचा अभ्यास करतो, तर कुठल्या भागामध्ये आपल्याला विषुववृत्तीय वनं ही जगभरात दिसून येतात असं जर विचार केला, तर आपल्याला मलेशियामध्ये, इंडोनेशियामध्ये, सिंगापूरमध्ये, गिनीमध्ये, काँगोच्या किनाऱ्यावर किंवा अमेझॉनचं उदाहरण तर फारच अतिशय अ, सुंदर आणि अतिशय बरोबर आपल्याला या सगळ्या गोष्टींची उदाहरणं देऊ शकतं. तर अमेझॉन नदीचं जे खोरं आहे, त्याचं आपण चित्र पुढच्या भागात बघूच या. परंतु ह्या अमेझॉन खोऱ्यामध्ये आपल्याला ही सर्व कॅरेक्टरिस्टिक्स किंवा याला सर्व जी त्याची गुणधर्म आहेत ते आपल्याला नक्की दिसून येतात. म्हणजेच सरासरी उष्णता जी आहे किंवा सरासरी पाऊस जो आहे तो साधारण 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस ते होतो आणि उष्ण आणि दमट असं हवामान असल्यामुळे झाडपाला कुजण्याचं प्रमाण प्रचंड आहे. हवा रोगट असते आणि अतिशय जवळ-जवळ वाढणाऱ्या प्रचंड नंबरांनी असलेल्या किंवा अतिशय मोठ्या संख्येवर सापडत असलेल्या झाडांमुळे आपल्याला इथे रोगराई किंवा डासांची उत्पत्ती हे भरपूर दिसून येते. म्हणजेच जास्त उष्णता आणि वर्षभरचा पाऊस हे दोन्ही गोष्टी या पूर्ण भागाला दलदलयुक्त आणि राहण्यास थोडासा थोडासा अयोग्यच असा भाग आपल्याला इथे तयार करून देतात. आता कुठल्या प्रकारच्या वनस्पती इथे दिसतील तर नक्कीच इथे घनदाट अरण्य आणि सदाहरित वन ही आपल्याला दिसून येतात. म्हणून आपण इथे लिहिलंय की भरपूर विविधता असलेला दलदलीयुक्त प्रदेश वनस्पतींची विविधता आपल्याला ही निश्चितच दिसून येते. म्हणजेच कठीण लाकडाचे अतिशय उंच असे वृक्ष आपण इथे बघू शकतो. महागनी, रोजवूड, रबर इथे मी लिहिलीच आहेत थोडीशी उदाहरणं, तुम्ही नक्की बघू शकता. एबनी आहे, रोजवूड आहे. तर ही सगळी उदाहरणं आपण आपल्या परिचयात नक्की लिहू शकू. प्राण्यांमध्ये भरपूर विविधता इथे आपल्याला आढळून येते. दलदलीच्या प्रदेशातले मोठेच्या मोठे अनाकोंडा किंवा पाणघोडे किंवा सुसर, मगर हे तर अगदी अतिशय सामान्यपणे आपल्याला इथे मिळू शकतात किंवा ते आर व्हेरी कॉमन असं जेव्हा आपण म्हणतो की अतिशय पटकन आपण हे बघू शकतो. त्याचप्रमाणे झाडं उंच असल्यामुळे किंवा वृक्ष हे मोठे आणि अतिशय उंच असल्यामुळे गिधाड वर्गीय पक्षी किंवा शिकारी पक्षी सुद्धा आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे घनदाट जंगलातील हॉर्नबिल म्हणजे ज्याची चोच अतिशय कठीण आहे नट्स फोडण्यासाठी किंवा मोठमोठ्या बिया फोडण्यासाठी असलेल्या अशा पक्ष्यांचे आपल्याला इथे नक्कीच उपलब्धता भरपूर जाणवते. जसं पोपट आहे, हॉर्नबिल आहे, अगदी नक्की सापडणारे पक्षी इथे आपण इथे बघू शकतो. आता इथे अजून एक उल्लेख आहे की अतिशय विषारी अशी माशी, जसं मी आधी म्हटलं की डासांची उत्पत्ती इथे भरपूर प्रमाणात होते. दलदलयुक्त प्रदेश आहे, पाऊस भरपूर आहे, उष्णता आहे आणि त्यामुळेच आपण इथे बघू शकतो की झेसे सारखी माशी ही सुद्धा इथे मानवी जीवनावर भरपूर परिणाम करू शकते. आता जर या परिसरातील लोकवस्तीकडे जर थोडंसं लक्ष द्यायचं झालं तर लोकवस्ती ही थोडी कमीच आहे. कारण जर आपण पुढे बघितलं तर इथे मी चित्र दाखवलेलं आहे. हे अमेझॉन नदीच्या खोऱ्याचं चित्र आहे. तुम्ही बघू शकता की अतिशय मोठं असं हे खोरं आहे आणि प्रचंड वनसंपत्ती किंवा प्रचंड वनस्पतींची संख्या ही आपण साहजिकच बघू शकतो इथे. आता हे चित्र इतकं सुंदर होतं की मी थांबू शकले नाही स्वतःला इथे. मी नक्की ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लोकवस्ती इथे आपल्याला दिसतच नाहीये. म्हणजेच लोकवस्ती अतिशय कमी आहे. लोकांचं जीवन निसर्गावरच अवलंबून आहे. जर विकास साधायचा असेल तर हे जंगलांची कटाई हे अनिवार्य आहे आणि म्हणून जर आपल्याला इथे आता कोण राहतंय असा जर विचार मनात आला तर नक्कीच आदिवासी जमातीचे लोक आपल्याला सापडतील, जे घरं झाडांवर बांधतात किंवा असलेल्या उपलब्ध असलेल्या सामानाचा वापर करून हे बांधकाम करत असतात. आणि काही जमाती आपल्याला नक्की आठवत असतील, या भूगोलामध्ये आपण नक्की अभ्यास केलेला असेल, जसं पिग्मी आहे, बोरो इंडियन्स आहेत, सेमांग्स आहेत. तर हे सगळ्या जमाती आपल्याला इथे दिसून येतात. आता जर ब्राझील किंवा जावा सुमात्राची बेटं जर आपण बघितली तर या भागांमध्ये हे निर्वनीकरण हे प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजेच जंगल कटाई आणि त्या भागाचा किंवा त्या प्रदेशाचा हा विकास
यामध्ये कुठेतरी आपण जंगलांना इथे बळी चढवत आहोत. आणि त्यामुळे आपण बघू शकता इथे की कृषी विस्तारासाठी किंवा वस्ती विस्तारासाठी वनकटाई किंवा जंगल कटाई ही खूप आपल्याला जर मनापासून विचार केला तर त्रासदायक वाटू शकते, ठरू शकते आणि भविष्यातील म्हणजे शाश्वत विकासासाठी आपण जर काम करत असू तर इथे आपल्याला थोडासा जास्त विचार करण्याचा अ, किंवा विचार करण्याची संधी ही आपल्याला मिळू शकते. आता जर पुढे जायचं झालं तर ही दुसऱ्या प्रकारची परिसंस्था आहे. वन परिसंस्थाच आहे, परंतु दुसऱ्या प्रकारची वनं आपल्याला दिसतात. आता ही जी वनं आहेत ती शंकूच्या आकाराची वनस्पती असलेली वनं आहेत आणि ही सगळी शक्यतो आपल्याला पर्वतीय भागांमध्ये दिसतात. जर तुम्ही या चित्रातही बघितलं तर लांबवर तुम्हाला एक छानसा बर्फाच्छादित पर्वत दिसू शकतो. म्हणजेच ही वने ही उंच जागेच्या किंवा अतिशय जास्त अल्टिट्यूड हाय अल्टिट्यूड एरियामध्ये किंवा जास्त उंच उंच असलेल्या भागामध्ये पर्वतीय भागांमध्ये आपल्याला ही सापडू शकतात. आता इथे काय असू शकेल बरं, तर हे प्रदेश निव्वळ थंडच नसतात, तर इथे पाऊसही भरपूर होत असतो आणि त्याबरोबरच हे छोटेसे अगदी कमी ड्युरेशनचे किंवा अतिशय कमी कालावधीचे उन्हाळे आपण इथे बघू शकतो आणि भरपूर लांबडे किंवा भरपूर मोठे असे आपल्याला हिवाळे इथे अनुभवता येतात. आता ह्या प्रकारच्या वातावरणामध्ये कुठल्या प्रकारच्या वनस्पती किंवा कुठल्या प्रकारची झाडं आपल्याला दिसू शकत असतील तर स्प्रूस दिसतं, फर दिसतं, पाईन दिसतं. ही सगळी झाडं जर आपण लक्षपूर्वक विचार केला तर ही झाडं अशा पद्धतीच्या जमिनीत येत आहेत जिथे ही जमीन पर्वतीय मृदेवर आपल्याला ही झाडं वाढलेली दिसतात. म्हणजेच ही जमीन किंवा ही मृदा ही फारशी सुपीक नाहीये बरं का. पण किंवा त्याच्यात फारशी पोषक द्रव्य सुद्धा आपल्याला सापडणार नाही. परंतु तरी सुद्धा उंच जाऊन आणि जर तुम्ही अजून एक जर बघितलं त्या चित्रामध्ये तर तुमच्या सहज असं लक्षात येईल की ही झाडं आपल्याला अशी पानं दाखवतात किंवा अशा या झाडांचा आकार असा आहे की जिथून पावसाचं पाणी किंवा जास्त बर्फाच्छादित जेव्हा हे वनप्रदेश होतात तेव्हा तो बर्फ विरघळून पटकन त्या पानांवरून निघून जावा असा असा आकार या पानांना निसर्गतःच प्राप्त झालेला आहे. म्हणजे निव्वळ पानच नाही तर झाडांचा आकारही हा शंकूच्या आकाराचा आहे आणि म्हणून आपण याला कोनिफरस किंवा शंकूच्या आकाराची या वनस्पती असलेली वने असंही म्हणतो. अर्थात इथे कोणही सापडतात, कोनिफरस आहे हे वनस्पती, त्यामुळे तिथे त्या वनस्पतीच्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला कोणाच्या स्वरूपामध्ये सुद्धा बघायला मिळतात. आता जेव्हा आपण ही मृदा म्हणतोय तेव्हा ही पर्वतीय थोडीशी घसरणारी ज्याला म्हणतात, कारण तिथे आहे जो उतार त्यामुळे आणि पाणी जोरात वाहणारं पावसाचं या सगळ्यामुळे वाहून जाणारी मृदा आहे. पोषक द्रव्य वाहून गेलेली आहेत, खनिज फारशी शिल्लक नाही, त्याही मध्ये टिकाव धरणाऱ्या वनस्पती या आपल्याला या परिसंस्थेमध्ये निश्चितच बघायला मिळतात. आता ह्यामध्ये किंवा अशा जंगलांमध्ये कुठले बरं प्राणी सापडत असतील तर कोल्हा, अस्वल, तांबडा कोल्हा, लाल म्हणण्यापेक्षा आपण त्याला तांबडा हा शब्द मराठी जास्त सोयीस्कर वाटतोय मला इथे. त्यामुळे तांबडा कोल्हा किंवा खारी आणि बेडूक जे आपल्याला पावसाळ्यात किंवा जास्त पर्जन्य प्रदेशामध्ये सहज सापडतील असे इथे प्राणी आपण निश्चित बघू शकतो. पुढे जाऊया. आता पुढचा जो भाग आहे किंवा पुढचा जो प्रकार आहे तो थोडासा जास्त आपल्याला मदत करतो विकासासाठी, मानवी विकासासाठी. आणि ह्या सगळ्या वनांना किंवा ह्या एका विशिष्ट परिसंस्थेला समशीतोष्ण पानझडीची वने असं आपण इथे म्हणणार आहोत. आता समशीतोष्ण पानझडीची वने म्हणजेच पानगळ ही मोठ्या प्रमाणावर इथे होत असते. आता यामध्ये हिवाळ्यातील हवामानास जुळवून घेणाऱ्या वनस्पती ज्या प्रजाती आपल्याला इथे निश्चित शोधून काढता येतात. जसं की आपण इथे बघू शकता की एक फार सुंदर चित्र ब्रिटानिकाच्या एन्सायक्लोपीडियावरून मी थोडंसं आपल्याला उपलब्ध करून दिलंय. अतिशय सुंदर रंगीबेरंगी असं
असा हा परिसर आपल्याला दिसतोय. आणि ही फुलं नाही आहेत बरं का, झाड आहेत. म्हणजे त्यांच्या पानं सुद्धा वेगवेगळ्या रंगाची आहेत. परंतु जर तुम्ही दुसऱ्या चित्रात बघितलं तर तिथे एक शुद्ध गुणधर्म आपल्याला, अतिशय विशिष्ट असा गुणधर्म आपल्याला या समशीतोष्ण पानझडींच्या वनांबद्दल हा मांडता येऊ शकतो. आणि तो गुणधर्म असा आहे की अ, अगदी विपरीत विषुववृत्तीय वनांच्या. म्हणजे काय तर समशीतोष्ण पानझडीची वनं ही एका प्रकारचं झाड असंख्य किलोमीटर्सवर आपल्याला दिसून येतं. म्हणजेच त्याला आपण ज्याला वन स्टँड असं म्हणतो की सबंध, तो सबंध प्रभाग जो आहे तो फक्त एकाच प्रकारच्या वनस्पतींनी हा व्यापलेला असतो. आता जर आपण विषुववृत्तीय परिसरात बघितलं असेल, 5 मिनिटांपूर्वी आपण त्याची चर्चा केली, तिथे जेव्हा आपण बघत होतो तेव्हा असंख्य वनस्पतींच्या तिथे प्रजाती आपल्याला दिसत होत्या. म्हणजे एकाच झाड, एकाचा ज्याला आपण म्हणतो की घेरा झाडाचा किंवा बुंधा हा अतिशय मोठा आणि दुसऱ्याचा थोडा लहान, किंवा एकाची उंची अतिशय उंच मोठी आणि एकाची अतिशय कमी, असं सुद्धा आपल्याला विषुववृत्तीय परिसरात दिसू शकतं. परंतु इथे समशीतोष्ण पानझडीच्या वनांमध्ये आपल्याला साधारणपणे एका प्रकारचे वृक्ष किंवा वने हे जास्त करून आपण बघू शकतो. आता इथे कुठल्या प्रकारचे झाडं किंवा वनस्पती आपल्याला दिसू शकतात, तर आपण बघू शकतो की बीचे, एल्मे, चेस्टनट आहे, किंवा ओक आहे, विडो आहे, चेरी, मॅपल, पाईन, अक्रोड, देवदार, अगणित वेगवेगळी झाडं आहेत जी आपल्याला भरपूर अन्न आणि लाकूड पुरवतात. आणि म्हणूनच ही वनसंपदा निव्वळ आपल्याला अन्न पुरवठा किंवा लाकूड देत नाही, तर भरपूर प्राणवायू आपल्याला उपलब्ध करून देत असतं. त्याचप्रमाणे असंख्य व्हरायटी किंवा भरपूर अशी विविधता आपल्याला पक्ष्यांची सुद्धा इथे दिसते. आणि हे मोठे पक्षी आहेत, जर तुम्ही बघितलं तर बहिरी ससाणा ही एक विशिष्ट जात आपल्याला इथे दिसून येते. कार्डिनल आहेत, सुतार पक्षी आहे किंवा ज्याला वुडपेकर असं म्हणतात, म्हणजेच जंगलात लाकडात राहणारे पक्षी आपल्याला इथे निश्चितच दिसून येतात. खरं सांगायचं झालं तर लाकूड खाणारा उंदीर सुद्धा इथे आपल्याला दिसून येतो. आता हे एका प्रकारचे वृक्ष असल्यामुळे त्यांची कटाई ही आपल्याला पटकन करता येते. आणि ती कटाई करण्यासाठी किंवा ही जंगल कटाई करण्यासाठी ही मशीन्सची किंवा यंत्रांची मदत ही आपल्याला घेता येते. कारण एकसारखं झाड आहे, एकसारखं लाकूड आहे, एकसारखी त्यांची उंची आहे. जर बघायला गेलं तर बुंध्याचा आकारही ऑलमोस्ट सारखाच असतो. आणि त्यामुळे यंत्र चालवणं हे इथे सोपं पडतं. अर्थातच या जंगलांची पुनर्निर्मिती ही जाणीवपूर्वक केली जाते. कारण या जंगलांची कटाई ही आपल्या अतिशय महत्वाच्या अशा दैनंदिन जीवनाच्या आवश्यक गरजा पुरवण्यासाठी, म्हणजेच कागद निर्मितीसाठी ही केली जाते. त्यामुळे त्यांची पुनर्निर्मिती ही स्वाभाविकच आहे, आपल्याला करावीच लागेल. तर हाही भाग जो आहे तो कृषी विस्तार आणि वसाहतींच्या विकासासाठी जंगल कटाईच्या खाली जातोय. किंवा आपण बघू शकता इथे की हा एक मोठा प्रश्न या परिसंस्थेला नक्कीच भेडसावतोय. जर आपण पुढे गेलो तर एक शब्द आपल्या वरच्या नावावरचा बदललेला आहे स्लाइड मधला. आणि जर तुम्ही बघितलं तिथे तर इथे आपण समशीतोष्ण परंतु सदाहरित अशी वन इथे आपण निश्चित बघू शकतो. आता जेव्हा समशीतोष्ण सदाहरित वनांचा आपण अभ्यास करतोय, तिथे वातावरण हे अतिशय आल्हाददायक किंवा अतिशय प्रेरणादायी असं वातावरण असतं. हवामान जिथे आपल्याला जास्तीत जास्त एन्थुसियाझम किंवा जास्तीत जास्त काम करण्याची स्फूर्ती मिळेल असं वातावरण असतं. आता जर तुम्ही या चित्रात बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी एक सुंदर स्थान आपल्याला इथे दिसू शकतं. म्हणजे सागरी किनारा आहे, वनस्पती आहेत, एक अतिशय छान असं चित्र इथे किंवा फोटोग्राफ इथे येऊ शकलेलं आहे. म्हणजेच इथलं वातावरण किंवा इथलं पर्जन्य, आर्द्रता, तापमान या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर आहेत की ह्या भागामध्ये हे फिल्मिंग किंवा चित्रपट सृष्टीचा विकास हा प्रचंड प्रमाणावर आपल्याला झालेला दिसू शकतो. आता
इथे जर बघायचं झालं तर शुष्क उन्हाळे आहेत, थंड हिवाळे आहेत आणि जर बघायचं झालं तर या भूमीला म्हणतात भूमध्य सागरीय प्रदेश. अर्थातच या नावाला वेगवेगळे पर्याय आपण बघू शकतो. आता जर बघायचं झालं तर अमेरिकेत याला चॅप्रेल म्हणतात किंवा स्पेनमध्ये याला इन्सिनार म्हणतात. ऑस्ट्रेलियामध्ये याच भागाला किंवा या प्रकारच्या भागाला मेलिस्क्रॅब असं म्हणतात. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नावांची किंवा प्रदेशांची आपण इथे लिस्ट किंवा गणती केली, तिथे आपल्याला असं दिसू शकतं की थोडीशी ना ही मिश्र पद्धतीची परिसंस्था आहे. म्हणजे थोडी झाडं इथे पानझडीची दिसतात, काही सदाहरित प्रकारची दिसतात आणि त्यामुळेच एक फार सुंदर या दोन्हीचा संगम इथे तुम्हाला दिसून येईल. जर तुम्ही त्याची लिस्ट बघितली किंवा जी यादी केलेली आहे झाडांची ती बघितली, तर या दोन्ही प्रकारची झाडं तुम्हाला इथे निश्चितच बघता येतील. रोजमेरी आहे, कॉर्क आहे, ओक आहे, ऑलिव्ह आहे, निलगिरी आहे. निलगिरी म्हणजे युकॅलिप्टस, पीच आहे, पाईन आहे, सिडार आहे, सायप्रस आहे, हेमलॉक आहे. या सगळ्यांमध्ये तुम्हाला असं दिसेल की एक असं नवीनच मिश्रण इथे आपल्याला परिसंस्थेच्या द्वारे हे बघता येतं. आता जेव्हा आपण हवामान म्हणतो आणि जेव्हा आल्हाददायक हवामान म्हणतो, मानवी वस्त्यांचा विकास त्यामुळे भरपूर झालेला आहे आणि जर तुम्ही त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगधंद्यांचा जर विकास बघितला तर हवाबंद फळे डब्यात भरणे किंवा ऑलिव्हचं तेल एक्स्ट्रॅक्शनचा जो उद्योग आहे किंवा काढण्याचा जो उद्योग आहे तो इथे भरभराटीला आलेला आहे. फळांचे जॅम, जेली किंवा मुरांबे करणे किंवा अतिशय सुंदर असे परफ्युम्स इथे भरपूर प्रमाणावर उपलब्ध करून दिले जातात किंवा अत्तरे ज्याला म्हणता येईल. तर कोणालाही अशा परिस्थितीत भटकायला नक्कीच आवडेल आणि म्हणूनच पर्यटनाचाही विकास या भागात आपल्याला निश्चितच दिसून येतो. आपण पुढे जाऊया. आता जर परत एकदा लहानपणीच्या थोड्याशा आठवणी आपण म्हणलं की आपण करूया, तर टुंड्रा आणि तैगाचा नक्की अभ्यास करा बरं का. कारण वेळेच्या आविर्भावापायी मी प्रत्येक परिसंस्थावनांची इथे मांडू शकले नाही, परंतु टुंड्रा आणि तैगा वन परिसंस्था ह्या प्रत्येक वेळी आपल्याला एक फार सुंदर चर्चेस भाग पाडू शकतात आणि म्हणूनच थोडस पुढे जाऊन आता आपण जंगलाच्या किंवा वन परिसंस्थेच्या फायद्यांकडे थोडं जास्त लक्ष देऊया. जर आपण जंगलांचे किंवा परिसंस्थेचे फायदे मांडायचे झाले तर ही पूर्ण जी यादी आहे ती अगणित होईल, म्हणजे संपतच नाही ही यादी. जर आपण एकामागोमागे त्याची नावं किंवा त्याची एक थोडीशी लिस्ट असं करायचं झालं तर आपल्याला ते भरपूर वेळ लागतो आणि निश्चितच काम फार मोठं आहे. छोट्या छोट्या अतिशय छोट्या अशा मधमाशीपासून तिथे राहणाऱ्या मोठ्या मोठ्या प्राण्यांपर्यंत सगळ्या प्राण्यांचे आपण फायदे तर उठवतच असतो. जसं मधमाशीने गोळा केलेला मध आणि हत्तीचा दात अतिशय वाईट पद्धतीने त्याचा उपयोग केला जातो, परंतु जे आहे सत्य आहे की ह्या सगळ्यांमध्ये मानव आपला फायदा हा सातत्याने शोधत असतो. म्हणजेच अनेकविध वस्तू आणि सेवा हे जंगल सातत्याने आपल्याला पुरवत असतं. वनांपासून अतिशय मोठे असे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष म्हणजेच वस्तू आणि सेवा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन्ही प्रकारचे फायदे आपण इथे बघू शकतो. आणि म्हणून वनांपासून जेव्हा आपण काय गोष्टी आपल्याला मिळतात किंवा काय फायदे आपल्याला मिळतात असं म्हणायचं झालं तर खरं तर ना आपली सांस्कृतिक जडणघडणच हे आपल्या परिसंस्थेवर अवलंबून असते असं इथे म्हणावं लागेल. कारण ज्या भागात आपण लहानाचे मोठे होतो, ज्या भागांमध्ये आपण आपला सभोवताल अनुभवलेला असतो त्या पद्धतीनुसार आपली जडणघडण ही निश्चित होत असते आणि पूर्ण आयुष्यभर ती आपल्याला काही ना काहीतरी सुचवत असते, सांगत असते. याचा जरूर तुम्ही नक्की विचार करा. मनोरंजनासाठी तर जंगलाचा वापर नक्कीच आहे, परंतु त्याही पुढे जाऊन थोडस आपण जर पद्धतशीर अभ्यास करायचा म्हणलं तर लाकूड म्हणजे भारतीय वनांपासून तर अतिशय कठीण आणि मृदू प्रकारचं असं दोन्ही प्रकारचं लाकूड आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. कठीण लाकडांमध्ये अर्थातच आपल्याला मोहगनी, एबनी, साल ना किंवा ग्रीन हार्ट आहे, सतावन आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं सागवान आहे आपल्याला इथे
मिळू शकतो. तर ह्या सगळ्या मोठ्या आणि कठीण लाकडाच्या परिसरामध्ये आपण उपयोग त्याचा करून घेऊ शकतो फर्निचरसाठी किंवा ज्याला बांधकाम आहे, इमारत बांधकामासाठी आहे किंवा खुर्ची, वस्तू, टेबल अशा गोष्टी करण्यासाठी आहे. जहाज बांधणीसाठी याचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो किंवा अवजार निर्मितीसाठी हा कठीण लाकडाचा हा मोठा उपयोग होतो. मृदू लाकडाचा जर आपण उपयोग बघायचा झालं तर मृदू लाकडाचा उपयोग हा कागद, काडेपेट्या किंवा पॅकिंगचं जे सामान असतं किंवा बांधणी चा जो पुठ्ठा असतो त्याच्यासाठी आपल्याला या मृदू लाकडाचा उपयोग करता येतो किंवा क्रीडा साहित्य जे आहे ते याच्यापासून तयार केलं जातं. तर यामध्ये देवदार, पाईन, फर, सिडार आहे किंवा विलो आहे, ओक आहे. आता या सगळ्या झाडांचा आपण इथे निश्चितच उल्लेख करणं अनिवार्य ठरतं आपल्याला. जर पुढचं बघायचं झालं तर बांबू आपल्याकडे भारतामध्ये 100 पेक्षा जास्त प्रकारचे बांबू आहेत. आता यापासून करतात काय हो तर याचा घर बांधणीसाठी उपयोग होतो किंवा इमारत बांधकाम साहित्यासाठी उपयोग होतो. चटया असतात, टोपल्या असतात, शोभेच्या वस्तू असतात बांबूच्या किंवा कागदाचा लगदा आहे, वृत्तपत्र कागद निर्मितीसाठी सुद्धा इथे त्याचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. अहो बांबूच नाही तर गवताचाही या सगळ्या गोष्टींसाठी उपयोग होतो. विचार करून बघा, निव्वळ निव्वळ जनावरांना खाद्य म्हणून नव्हे किंवा चारा म्हणूनच नव्हे तर गवताचा वापर हा मोठमोठ्या किंवा अतिशय सुंदर अशा शोभेच्या वस्तू, टोपल्या किंवा दोर किंवा तेल निर्मितीसाठी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो किंवा गवतापासून हे आपल्याला खस ज्याला म्हणतात तर खस किंवा वाळा ज्याला मराठीमध्ये आपण वाळा म्हणतो तर वाळ्याचाही उपयोग आपण आता उन्हाळा तर आहेच त्यामुळे वाळ्याचा उपयोग आपण जरूर करत असाल आणि खस्त सरबत हे आपल्या उन्हाळ्याचा प्रभाव कमी करण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत करत असेल तर शीतल पेय जल तयार करण्यासाठी या गवताचा नक्कीच अर्क हा उपयोगी पडतो. आता मुंज नावाचं गवत असतं त्याच्यापासून खुर्च्या ह्या नक्की तयार केल्या जातात. तर असे हे बांबूचे प्रकार किंवा गवताचे प्रकार जे आहेत ते आपल्या सांस्कृतिक भागातही निश्चित समावेश केलेले असतात. तुम्हाला जर आठवत असेल तर लक्ष्मीपूजनाला आपण या बांबू आणि गवतापासून तयार केलेल्या झाडूचाच पूजेसाठी उपयोग करत असतो. जर पुढे जायचं झालं तर वन औषधीचा वापर आपण जंगलांपासून करत असतो, सातत्याने करत असतो आणि ह्या औषधी वनस्पती ज्या आपल्याला जंगलांमध्ये सापडतात त्यामध्ये झाडांची पानं, सालं, फळं, फुलं, मुळं, बिया सगळं प्रत्येक वस्तूचा किंवा प्रत्येक भागाचा वनस्पतीच्या आपण इथे वापर केला जातो करत असतो वन औषधी म्हणून. जर थोडी उदाहरणं द्यायची झाली तर आवळा आहे, इरडा आहे, बेल आहे या सगळ्यांचा आपण निश्चितच इथे वापर करू शकतो किंवा उल्लेख करू शकतो. काही मसाल्याचे पदार्थ आहेत जसे वेलदोडा आहे, लवंग आहे, जायफळ आहे, जावित्री आहे तर ह्या सगळ्यांचा किंवा तमालपत्र आहे तर या सगळ्यांचा वापर आणि उल्लेख आपण वनांमुळेच करू शकतो. हवामान नियंत्रण हे सर्वात मोठं काम जे आहे हे वनांमुळे होतं. हे लहानपणापासून आपण शिकत आलो की जेव्हा कुठे आपल्याला जंगल प्रदेश असेल तिथे आपल्याला नेहमी थंड आणि समप्रमाणाचं असं हवामान हे दिसून येतं आणि सूर्यांची किरणं ही दाट जंगलांमध्ये पोहोचत नसल्यामुळे जमिनीवरील पाण्याचे बाष्पीकरण हे कमी होत असतं आणि जमिनीतला ओलावा एकदा टिकून राहिला की तापमान वाढ ही होत नाही हे काही नव्याने कोणी सांगायला नकोय. त्यामुळेच हवामान नियंत्रणाबरोबरच पर्जन्य प्रमाणात किंवा पर्जन्याच्या प्रमाणात ही वाढ ही आपल्याला सर्वत्र ही दिसून येते किंवा पर्जन्य वृद्धी ज्याला म्हणता येईल. साधारण भागात असं दिसतं की जिथे जंगल जास्त आहेत तिथे पाणीही जास्त आहे आणि तिथे गवतांच्या मुळांद्वारे किंवा वृक्षांच्या मुळांद्वारे पाणी ही जमिनीत चांगलं मुरतं आणि जलसंवर्धनही आपल्याला इथे निश्चितच आपोआप झालेलं दिसून येतं. आता जेव्हा पूर नियंत्रण असं आपण म्हणतो तेव्हा वनस्पतींच्या मुळांच्या अडथळ्यांमुळे पुराच्या पाण्याचा वेग हा कमी होत असतो आणि पुराचं पाणी हे विभागलं जातं म्हणजे डिव्हिजन्स त्याच्या होतात, डिवाइड होतं ते पाणी आणि त्यामुळेच नदी तीरावर हे पूर नियंत्रण करण्यासाठी या वेगवेगळ्या वन परिसंस्थांचा उपयोग हा निश्चित केला जातो. खारफुटीची जी वनं असतात ती ह्या
उपयोगासाठी निश्चित ही आणली जातात आणि जरूर त्याचे फोटोग्राफ्स आणि अभ्यास तुम्ही नक्की करा. जेव्हा तुम्हाला असं दिसेल की खारफुटीची जंगलं किंवा खारफुटीची वनपरिसंस्था ही अशाही पद्धतीने वापरली जाते, तेव्हा एक नवीनच अभ्यास केल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल. प्राण्यांचे आश्रयस्थान तर हे आहेच. विविध प्रकारचे प्राणी जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत ते आजही आपल्या अतिशय खोलवर, अतिशय घनदाट जंगलांमध्ये दिसून येतात. जेव्हा आपण पर्यटन स्थळांचा अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की खूप मोठा भाग हा वाईल्ड लाईफ किंवा जंगली जीवनावर किंवा जंगलातल्या जीवनावर हा अवलंबून असतो आणि म्हणूनच आपल्याला त्याला एक अनन्यसाधारण महत्व हे पर्यटनाच्या अभ्यासात देता येईल. म्हणजेच तिथले समृद्ध असे किंवा अतिशय सुंदर असे असलेले अस्थेटिकली किंवा ज्याला म्हणता येईल की अतिशय सौंदर्य मूल्य असलेले प्राणी, पक्षी, वृक्ष, विविध वृक्ष आणि शांतता, सगळ्यात महत्वाची तिथली असलेली शांतता, या सगळ्यांमुळे अनेक पर्यटन स्थळं ही आपल्याला इथे विकसित झालेली दिसून येतात आणि अर्थातच यामुळे आपल्याला रोजगार वाढीची ही संधी उपलब्ध होत असते. आता जर अजून एखादी गोष्ट याच्यात घालायची झाली तर हवामान नियंत्रणाबरोबरच इथे प्रदूषण नियंत्रण हा एक फार मोठा भाग आपल्याला लिहिता येईल आणि प्रदूषण कमी होण्यासाठी वृक्षांची लागवड करा असं आत्ता काही नवीन हा आपला विचार नाहीये. तर आपल्याकडे फार पूर्वीपासून जिथे वृक्ष आयुर्वेद असा आपण ज्याचा अभ्यास करत असतो आयुर्वेदाच्या एका भागामध्ये, तर म्हणजेच वृक्षांचा अभ्यास हा आपला फार पूर्वीपासून आहे आणि ह्या परिसंस्थेचा आपल्या जीवनावर आणि आपल्या जीवनाचा या परिसंस्थेवर सातत्याने होणारा परिणाम हा निश्चितच एक फार मोठा अभ्यासाचा केंद्रबिंदू हा ठरू शकतो. पुढे जाऊया. अजून 2 प्रकारच्या परिसंस्था आज आपण इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यातली एक आहे गवताळ प्रदेशाची परिसंस्था किंवा तृण प्रदेशाची परिसंस्था. त्याच्यामध्ये 2 भाग येतात. एक आहे ती सुदान किंवा सवाना हा भाग ज्याच्यात येतो. सवाना आफ्रिका, क्वीन्सलँड जे आहे किंवा क्वीन्सलँड ऑस्ट्रेलियात जे आहे किंवा पार्क्सलँड जे आफ्रिकेत आहे, लॅनोज आहे, कंपोज आहे, या सगळ्या गवताळ प्रदेशांचा भाग आपण इथे बघू शकतो. आता अतिशय उंच आणि दाट गवत एका हाताला आणि दुसऱ्या प्रदेशामध्ये छोट आणि खुरड असं गवत, असे 2 भाग या गवताळ प्रदेशाचे निश्चितच पडतात. म्हणजेच फक्त तृण परिसंस्था ही एकाच प्रकारची नाही बरं का. त्यामुळे तिथे 2 वेगवेगळ्या गवताळ प्रदेशांचा अभ्यास आपण निश्चित करू शकतो. तर पहिला भाग आहे तो अतिशय उंच आणि दाट गवतांचा, जिथे आपण सुदान हा भाग बघू शकतो आणि दुसरा जो आहे तो गवताळ प्रदेशाचा भाग आहे स्टेप्स आणि प्रेरीचा, जिथे हे खुरडं गवत किंवा कमी उंचीचं गवत, जिथे स्टेप्स आहे, युरेशिया आहे किंवा वेल्ड आहे आफ्रिकेतलं किंवा पंपास आहे दक्षिण अमेरिकेतलं, प्रेरी आहे उत्तर अमेरिकेतलं आणि डाऊन्स आहे ऑस्ट्रेलियातलं. तर या सगळ्या भागांमध्ये आपल्याला फरक दिसून येतो गवताळ प्रदेशांमध्ये सुद्धा. इथे ह्या गवताळ प्रदेशात जिथे उंच आणि दाट गवत असतं तिथे खूप उंच म्हणजे 6-6 मीटर उंच हे असं गवत सापडतं आणि ज्याला हत्ती गवत असं म्हणतात की जे मोठं अतिशय भीमकाली असं मोठ्या प्रमाणातलं गवत आपल्याला इथे दिसू शकतं. तर तुरळक वृक्ष, बेल, बोर, घायपात, अननस आणि निवडुंग हे या सगळ्या प्रदेशाचं अतिशय छान वर्णन आहे. जर तुम्ही बघितलं तर इथे निश्चितच तृणजीवी प्राणी आणि त्यांच्यावर जगणारे मांसभक्षक अशी सरळ सरळ साखळी आपल्याला इथे ओळखता येते. म्हणजेच झेब्रा, हत्ती, जिराफ हे आहे आणि त्यांच्यावर जगणारे लांडगा, सिंह, तरस हे मांसभक्षक असे आपल्याला निश्चितच इथे सापडतात. मातीच्या भिंती आणि गवताचं छप्पर असलेल्या गोलाकार झोपड्या तुम्ही लहानपणी नक्की काढल्यात चित्रामध्ये भूगोलाच्या, बघा बरं आठवून. म्हणजेच क्रॉल या प्रकारची जी वसाहत आहे ती आपल्याला इथे नक्की अभ्यासता येते या प्रकारच्या परिसंस्थेमध्ये. आता या परिसंस्थेचा अभ्यास करताना असं लक्षात येईल की झुलू, हौसा, मसाई हे सगळे लोक सुद्धा आता हळूहळू शिकार आणि पशुपालनापासून एका निश्चित प्रदेशावर वसती करण्याच्या आयुष्याला अंगीकारत आहेत का, असा आपल्याला इथे विचार आणि अभ्यास नक्कीच करता येईल.
तर अतिचराई आणि वणवे हे फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला इथे दिसतात आणि याच्यामुळे ही परिसंस्था ही आज धोक्यात आलेली आहे. जसं मी म्हणलं की दुसऱ्या प्रकारचा जो गवताळ प्रदेश आहे किंवा तृण परिसंस्था जी आहे ती आहे स्टेप्स किंवा प्रेरीची, जिथे आपल्याला स्टेप्स, वेट, पंपास, प्रेरी आणि डाउन्स याचा अभ्यास करता येतो. आता इथे आपण थोडंसं राजस्थान किंवा आपल्याकडचं जे थर हा प्रदेश आहे त्याचाही अभ्यास करूया. कारण राजस्थानच्या अतिशय जो बाहेरचा भाग आहे तिथे पशुपालनही दिसतं बरं का. म्हणजे काही जिथे पाण्याची उपलब्धता आहे किंवा पाऊस जिथे थोडासा होतो तिथे गवताळ जी कुरणं आहेत तिथे आपल्याला इथे पशुपालन हे चांगलं वाढीला आलेलं किंवा विकसित झालेलं दिसू शकतं. अ, हे गवत जे आहे सगळं ते हिवाळ्यात नष्ट होतं आणि थोडीशी झाडं आपल्याला पाण्याच्या उपलब्धतेवर दिसू शकतात. आता इथे जेव्हा आपण हरणांचा किंवा घोड्यांचा किंवा असलेल्या उपलब्ध संबंध अॅनिमल्सचा किंवा ज्याला आपण असं म्हणता येईल की संबंध पाळीव प्राण्यांचा तसेच जंगली प्राण्यांचा अभ्यास करू शकतो. तर ह्या सगळ्या प्राण्यांचा अभ्यास करताना किंवा आपल्या सभोवतालचा अभ्यास करताना पाळीव प्राणी म्हणजेच पशुपालन, गुरं चारणं याच्याबरोबरच त्यांच्या कातड्यांची आणि कातड्यांचा वापर करून विकसित करता येत असणाऱ्या वस्तूंचा वापर इथे आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतो. म्हणजेच तंबूत राहणारे यूर्ट हे इथे अतिशय आपल्याला साहजिक दिसून येतात. किर्गिज लोक जे जे पूर्वी भटके असं मानले जात होते, परंतु आता ते पक्क्या घरांमध्ये राहतात जसं म्हटलं आपण आधीच्या स्लाइडमध्ये. आणि इथे गव्हाची शेती, गवताळ प्रदेश आहे, गहू निश्चितच आपल्याला एक चांगला उपलब्धता आहे इथे, म्हणूनच गव्हाची शेती ही आपल्याला दिसून येते. आता ह्याच्या पुढे जायचं झालं तर वाळवंटी प्रदेश परिसंस्था. आता जर तुम्ही मागच्या भागात बघितलं असेल तर मी इथे राजस्थान आणि इतर प्रदेश असं म्हटलं आहे. तर राजस्थानची बॉर्डर म्हणजेच बाहेरचा प्रदेश हा इथे गवताळ प्रदेशात मांडला गेलाय आणि निश्चितच वाळवंटी परिसंस्थेमध्ये आपल्याला राजस्थानचा किंवा गुजरातच्या थर वाळवंटाचा आपल्याला इथे समावेश करावा लागेल. आता वाळवंटी परिसंस्था जी आहे ती परत एकदा स्वतःमध्ये एक अतिशय सुंदर असं स्वतःच विश्व तयार करत असते. जसं सहारा आहे, कोलोराडो आहे, आटाकामा आहे, थरचे वाळवंट आहे, कलहारी आहे, या सगळीकडे अतिशय उष्ण आणि भीषण असं तापमान आपल्याला दिसून येतं. आताही जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये एक फार मोठं तापमान आपल्याला दिसतं किंवा एक जास्त लाट उष्णतेची आपण इथे एक्सपिरियन्स करतोय किंवा बघतोय. आणि त्यामुळे होतं काय, जरा तुम्ही लक्षात आलं तुमच्या तर अत्यल्प पावसाचं प्रमाण किंवा भयंकर मोठी दरी दिवसाच्या तापमानात आणि रात्रीच्या तापमानात ही मोठी दरी असल्यामुळे रात्री अतिशय थंड आणि दिवसात प्रखर उष्णता या दोन गोष्टी या भागाला या प्रदेशाला झेलाव्या लागतात. कमीत कमी पानं असलेली काटेरी वनस्पती इथे निश्चितच आपल्याला सापडते आणि त्यामुळे निवडुंग, ॲलोवेरा म्हणजे घायपात किंवा खजूर, खेजडी, बाभूळ या सगळ्या वनस्पती आपल्याला इथे बघता येतात. आता उंट हे काय आपण नवीन नाविन्याने अभ्यास करत नाही आहोत, परंतु तो इथे आणि ह्या परिसंस्थेमध्ये फार मोठा असा त्याचा सहभाग असतो. आणि जर तुम्ही बघितलं तर इथल्या मानवी जीवनावरही ह्या प्राण्यांचा फार मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. अन्न पाण्याशिवाय जगणारा हा प्राणी जर गरज पडली तर माणसांचेही प्राण वाचवू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजेच बदाऊन, बुशमॅन, ॲबॉरिजिन आणि या सगळ्या लोकांचा जर जीवनाचा अभ्यास केला, जीवनशैलीचा अभ्यास केला तर एक अतिशय फार खडतर असं आयुष्य हे लोक सारखं सातत्याने जगत असतात. आणि जिथे मरुद्यान आहे किंवा जिथे नद्यांची खोरी दिसून येतील तिथेच फक्त थोड्याशा शेतीला आपल्याला इथे स्कोप असतो किंवा जिथे उपलब्धता ही आपण पाहू शकतो. म्हणजेच पाणवठ्याजवळ मानवी वसाहती किंवा शेतीचा विकास हा आपल्याला दिसून येतो. आता ह्या सगळ्या परिसंस्थेमध्ये घोरपड, पाल, साप, विंचू, वाळवंटी कासव हे सगळे प्राणी हे आपण अभ्यासू शकतो. म्हणजेच
इथे या मोठ्या प्रकारच्या अशा शुष्क अशा वातावरणात, अशा प्रखर अशा उष्णतेच्या प्रदेशांमध्ये आपण खनिजांचे उत्खनन हे करत असतो आणि फार मोठ्या प्रमाणावर जर केलं गेलं हे, तर वाळवंटाचा विस्तार हा फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय. खास करून जर आपण सहारा वाळवंटाचा अभ्यास केला तर सहारा वाळवंट हे वाढतंय आकारमानाने असा आपल्याला अभ्यास केलेल्या लोकांनी निश्चितच दिसून येईल. जर आपण थोडं पुढे जाऊन याचा अभ्यास केला किंवा थोडी गंभीर परिस्थिती आपण इथे लक्षात घेतली, तर ह्या सगळ्या ज्या परिसंस्था आहेत त्या फक्त बदलत नाहीयेत, तर त्या एकमेकांवर इतका परिणाम करतायत की त्यांच्यामुळे आपल्या आजूबाजूच्या काही मोठ्या प्राण्यांचे जीव हे मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेले आहेत. आणि जर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या असं निश्चित लक्षात येईल की पांढऱ्या पाठीची गिधाडं जी भारताचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे, ही पांढऱ्या पाठीची गिधाडं आहेत किंवा बंगाली गिधाडं ज्याला म्हणतात, तर ही गिधाडं ही आता फारशी राहिलेली नाही. आणि जर याचा थोडा जास्त खोलात जाऊन आपण अभ्यास करायचा ठरवलं तर आपल्याला निश्चित असं लक्षात येईल की 1992 ते 2007 हा कालावधी म्हणजे या गिधाडांच्या नामशेष होण्याचा सर्वात मोठा कालावधी या पृथ्वीतलावरचा ठरलेला आहे. आता ह्या ज्या समस्या आहेत त्या फक्त गिधाडांच्या आहेत का, तर नाही, परंतु ह्या पांढऱ्या पाठीच्या गिधाडांनी एक फार मोठं सबक किंवा ज्याला म्हणतात की फार मोठी शिकवण आपल्याला दिलेली आहे की जागे व्हा. जर तुम्ही आजूबाजूला डोळे घेऊन बघितलं नाहीत तर निव्वळ हे गिधाडच नाही, तर शक्यता अशी आहे की मानवी जीवनावरही असाच परिणाम या बदलत्या परिस्थितीचा होऊ शकतो. आणि आपण सगळे कधी ना कधीतरी या बदलत्या परिसंस्थेमुळे, या बदलत्या जैविक विविधतेमुळे हे आपण थोडेसे धोक्यात येऊ शकतो. आता जर आपण बघितलं तर 99.9% ही संख्या जेव्हा कमी होते तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर ह्या पक्षाची किंवा पक्षी वर्गाची हानी इथे आपल्याला निश्चित दिसून येते. जर आपण बघितलं तर राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या बचाव कार्याचं काम आता हाती घेतलेलं आहे आणि गेल्या काही वर्षात जर म्हणायचं झालं तर 2015 पासून हे फार मोठ्या प्रमाणावर काम हातात घेतलं गेलंय आणि या उपक्रमांना आता यश येत आहे. आणि आपण अशी सगळे प्रार्थना करूया की ही गिधाडं फार मोठ्या प्रमाणात आपल्याला परत दिसते, कारण ही मानवी वस्तीच्या जवळ राहतात आणि वेगवेगळ्या रसायनांचा जो परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतोय त्याच्यामुळे जर त्यांची संख्या कमी झाली तर निश्चितच हे मानवी वस्त्यांसाठी आणि मानवी जीवनासाठी फार काही चांगली नांदी आपल्याला देणार नाहीत. आता वनक्षेत्राच्या ज्या इतर समस्या आहेत त्या समस्या म्हणजे निश्चितच आपण असं म्हणू शकतो की जी इंधनासाठी जी जंगलतोड केली आहे किंवा शेती क्षेत्राचा जो विस्तार होतोय त्यामुळे जंगलतोड केलेली आहे, किंवा ज्याला झूम ॲग्रिकल्चर किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन किंवा भटकी शेती किंवा स्थलांतरित शेती असं म्हणतात, त्याच्यामुळे स्लॅश अँड बर्न किंवा जागा कापा, म्हणजे झाडं कापा आणि जाळा आणि जागा पूर्णपणे वापरा शेतीसाठी आणि मग ती सोडून द्या, 1-2 वर्ष त्याची शेती करा आणि ती पूर्ण नैसर्गिकरित्या त्याचे सुपीक होण्यासाठी सोडून द्या. अशा प्रकारची जी शेती असते, आदिवासी शेती असते, ती वृक्षतोडीला ही कारणीभूत ठरत असते. व्यापारी लाकूड तोड तर निश्चितच या सगळ्यांवर फार मोठा प्रभाव पाडत असते. परंतु बहुउद्देशीय प्रकल्प जे आहेत निव्वळ भारतातच नाही तर बाकीच्या देशांमध्येही, काही देशांमध्ये तर वेगवेगळ्या देशांचा काही भाग एकत्र करून या मोठ्या बहुउद्देशीय विकास प्रकल्पांसाठी जंगलांची कत्तल ही मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येते. आपल्याकडे फार सुंदर सुंदर धरणं आहेत. उज्जैनचं जसं धरण आहे त्या धरणांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर
प्रदूषण हे दिसून येतं. अर्थातच खाणकाम, प्रदूषण, नैसर्गिक आपत्ती ह्या सगळ्यांविषयी आणि राष्ट्रीय वनधोरणाचा जास्त अभ्यास आपण करण्यासाठी आपलं धडा क्रमांक 5 ह्या सगळ्या गोष्टींबद्दल निश्चितच फार मोठा अभ्यास करतं आणि तेव्हा आपण ह्याची चर्चा परत एकदा करू. परंतु थांबवण्याआधी हे पूर्ण सत्र थांबवण्याआधी मी तुम्हाला आठवण करून देते की आपण लहानपणी जे सामाजिक वनीकरण जे आपण अभ्यासलेलं असतं की जिथे आपण सामुदायिक क्षेत्राचा विकास वनांसाठी किंवा वनीकरण क्षेत्राची वाढ किंवा वनशेती ज्याला म्हणता येईल तर ही वनशेती जास्तीत जास्त वाढवणं हे फक्त आपल्या हातात आहे. आणि म्हणून इथे आपण ह्या निष्कर्षाप्रत येऊ शकतो की जर आपण वनांची पुरेशी देखभाल आताच केली नाही तर त्यांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असलेले फायदे उपयोग हे कमीत कमी होत जाऊन त्यांची अवनती होईल आणि आपण निश्चितच आपले स्वतःचे आयुष्य या सगळ्यांमुळे धोक्यात घालू. तर असं न करता असं आपल्याला म्हणता येईल की या सगळ्या परिसंस्थांचा जास्तीत जास्त अभ्यास करून आपण आपल्या वन्यजीवनाच्या संवर्धनाकडे निश्चितच लक्ष देऊया. आपण याच्या पुढच्या भागात जल परिसंस्थांबद्दल जास्त विचार करणार आहोत आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही नक्की बघा टुंड्रा आणि तैगा या ज्या दोन प्रकारच्या जातींच्या या दोन प्रकारच्या परिसंस्थांचा जो अभ्यास आहे जिथे अतिशय थंड हवामान असं टुंड्रा प्रदेशामध्ये आणि तैगा प्रदेशामध्ये जिथे उन्हाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात हिमवृष्टी असते तर अशा या परिसंस्था असतात जिथे आपल्याला अगदी अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पतींची परिसंस्था ही अभ्यासता येते किंवा सूचीपर्णी वृक्षांची वने असलेली परिसंस्था आपल्याला अभ्यासता येते. प्राणी जीवन आपल्याला तिथं अतिशय सुंदर असलेलं असं रेंडियर किंवा कॅरेबू किंवा तुम्हाला जर सांताक्लॉजचं रेंडियर आठवत असेल तर त्या प्रकारचे मोठे कॅरेबू किंवा पोलर बेअर म्हणजे ध्रुवीय अस्वल किंवा सील मासे, वॉल्रस या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला टुंड्रा परिसंस्थेत निश्चित करता येईल. आता इथे सगळीकडे जर बघायचं झालं तर टुंड्रामध्ये आपल्याला मऊ आणि दाट केस असलेले प्राणी निश्चित दिसून येतात. अर्थातच कातड्याचं त्याचा वापर असल्यामुळे तंबू करण्यासाठी या ट्यूपिक ज्याला म्हणतात किंवा तिथल्या रेंडियर्सची जी स्लेज असते त्याच्यासाठी या सगळ्या प्राण्यांचा वापर होतो. इग्लू हा मोठा भाग तिथे तुम्हाला या परिसंस्थेमध्ये दिसू शकतो ही जी घरं आहेत जी बर्फाळ घरं असतात त्यांचा उपयोग एस्किमो कसे करून घेतात हे फार आकर्षक आहे अभ्यास करण्यासाठी निश्चितच. त्यामुळे नक्की बघा टुंड्रा आणि तैगा परिसंस्थांचा अभ्यास. वेळेअभावी मी इथे तुम्हाला दाखवू शकले नाही परंतु निश्चितच तुम्हाला या दोन परिसंस्थांची ओळख मी इथे थोडीशी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज आपण या भागात बघितलं की मोसमी प्रदेश किंवा वेगवेगळ्या वनांची माहिती कशी आपल्याला करून घेता येईल परिसंस्थेच्या अभ्यासाद्वारे किंवा भूमध्य सागरी परिसंस्थेच्या अभ्यासामध्ये वेगवेगळ्या वनांची जे फायदे आहेत आपल्याला ते बघता आले. त्याचप्रमाणे आपण इथे गवताळ किंवा तृण प्रदेशांचे फायदे आपण इथे बघितले अभ्यासले आणि या सगळ्यांमध्ये लाकूड कटाई असते किंवा डिंक मध रबर किंवा लाख गोळा करण्यासाठी जंगलावर फक्त आधारित असलेले असे व्यवसाय असू दे या सगळ्यांचा एक मोठा अभ्यास आपण इथे करू शकतो आणि तंत्रज्ञानाच्या प्रगती बरोबरच आपल्या परिसराच्या अभ्यासाला आपण विसरता कामा नये असं म्हणून आज आपलं इथलं युनिट इथे थांबवते मी आणि 1 तास माझं बोलणं ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. परत भेटू पुढच्या भागात पुढच्या बुधवारी जल परिसंस्थेच्या अभ्यासासाठी.